Dash provides the user interface, controls the computer resources and run programs. ऑपरेटिंग सिस्टीम हे उत्तर आहे. ऑपरेटिंग सिस्टीम यूजर इंटरफेस प्रोव्हाइड करते, कम्प्युटरचे सगळे स्रोत म्हणजे सर्व प्रकारच्या रिसोर्सेसवरती कंट्रोल करते आणि सर्व प्रकारचे प्रोग्राम्स रन करते. ऑपरेटिंग सिस्टीम इज द राईट आन्सर. ऑपरेटिंग सिस्टीम हा सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये असणारा एक अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे. ऑपरेटिंग सिस्टीम इज अ इम्पॉर्टंट टाईप ऑफ सिस्टीम सॉफ्टवेअर. देर आर 3 categories ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम: एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम, स्टँडअलोन ऑपरेटिंग सिस्टीम. एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम इज यूज्ड ऑन स्मॉलर कम्प्युटर्स, जे छोट्या आकाराचे कम्प्युटर्स, PDA, पामटॉप अशा प्रकारचे कम्प्युटर्स असतात. यामध्ये एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम वापरले जाते. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम इज यूज्ड ऑन कम्प्युटर नेटवर्क. नेटवर्कमध्ये असणाऱ्या एका कम्प्युटरवरती सर्व्हरवरती ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते आणि नेटवर्कवरती असणाऱ्या सर्व कम्प्युटर्सना कंट्रोल करणं, नियंत्रित करणं हे नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचं काम आहे. स्टँडअलोन ऑपरेटिंग सिस्टीम ही लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा एका इंडिव्हिज्युअल कॉम्प्युटरमध्ये वापरली जाते. त्या इंडिव्हिज्युअल कॉम्प्युटरला कंट्रोल करणे, यूजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे या प्रकारचे टास्क स्टँडअलोन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये केले जातात. एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणं आहेत विंडोज CE.NET, Palm OS. These are examples of Windows CE.NET, Palm OS are examples of embedded operating system. Windows 2000 server, Windows 2003 server, Windows 2008 server, Unix are examples of network operating system. Windows 7, Windows 8, त्यानंतर Windows Vista, Linux, Mac OS हे स्टँडअलोन ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणं आहेत आणि स्टँडअलोन ऑपरेटिंग सिस्टीमला डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम असंही म्हणतात. तर ऑपरेटिंग सिस्टीमच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. फॉलोइंग आर युनिट्स ऑफ मेमरी. खालीलपैकी मेमरीचे युनिट्स कोणते कोणते आहेत? बाईट्स, किलोबाईट्स, मेगाबाईट्स, गिगाबाईट्स हे सर्व मेमरीचे एकक किंवा मेमरीचे युनिट्स आहेत. You want to send photographs of opening ceremony of your new office to all employees. Referring to the above event, identify the specific device you will use. तुम्हाला तुमच्या ऑफिसचे ओपनिंग सेरेमनी फोटोज सर्वांना पाठवायचे आहेत आणि यासाठी आपण डिजिटल कॅमेराचा वापर कराल. आन्सर आहे डिजिटल कॅमेरा. डिजिटल कॅमेरा हे एक इमेज कॅप्चरिंग डिव्हाइस आहे. त्याच्या सहाय्यानं इमेजेस किंवा फोटोज कॅप्चर करता येतात आणि कम्प्युटरला समजेल अशा स्वरूपामध्ये डायरेक्टली एका मेमरी चिपमध्ये ते स्टोअर होतात. असा कॅमेरा डायरेक्टली कम्प्युटरला कनेक्ट करून त्यातले फोटोज आपल्याला वापरता येऊ शकतात. द कीबोर्ड कीज दॅट आर लेबल्ड F1, F2 अँड सो ऑन आर कॉल्ड ॲज फंक्शन कीज. डॅश इज द प्रोसेस ऑफ ॲक्सेसिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम स्टोरेज डिव्हाइस. रीडिंग इज द प्रोसेस ऑफ ॲक्सेसिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द स्टोरेज डिव्हाइस. स्टोरेज डिव्हाइसमधून माहिती ॲक्सेस करणे, ओपन करणे, रीड करणे म्हणजे रीडिंग आणि एखाद्या स्टोरेज डिव्हाइसमध्ये इन्फॉर्मेशन सेव्ह करण्याच्या प्रक्रियेला रायटिंग असं म्हणतात. अ पॉप्युलर चॅट सर्व्हिस इज कॉल्ड ॲज डॅश डॅश. हा एक थेअरीमध्ये असणारा नवीन प्रश्न आहे. इंटरनेटवरती असणाऱ्या लोकप्रिय अशा चॅट सर्व्हिसला IRC म्हणजे इंटरनेट रिले चॅट असं म्हटलं जातं. अ पॉप्युलर चॅट सर्व्हिस इज कॉल्ड IRC, इंटरनेट रिले चॅट. Norton antivirus utility identifies non-essential files on the hard disk and erases them only when user allows their erasure. False आहे. Norton antivirus utility हे आपल्या कम्प्युटरमध्ये असणाऱ्या व्हायरसचा शोध घेते किंवा कम्प्युटरला व्हायरसपासून बचाव करण्याचं काम करते. नॉर्टन, क्विकहिल हे अँटीव्हायरस प्रोग्रामचे उदाहरण आहेत. अँड अँटीव्हायरस प्रोग्राम्स आर यूज टू गार्ड अवर कम्प्युटर फ्रॉम व्हायरसेस. आपल्या कम्प्युटरमध्ये असणाऱ्या नॉन इसेन्शियल म्हणजे अननेसेसरी टेम्पररी फाईल्स शोधून काढून त्यांना इरेज करण्याचं काम डिस्क क्लीनअप या प्रकारच्या प्रोग्रामद्वारे केलं जातं. दॅट्स वाय इट इज फॉल्स. सो नॉर्टन अँटीव्हायरस युटिलिटी गार्ड्स अवर कॉम्प्युटर फ्रॉम व्हायरसेस. कॉम्प्युटरमध्ये असणाऱ्या नॉन इसेन्शियल अनावश्यक फाईल्स काढून टाकण्याचं काम डिस्क क्लीनअप या युटिलिटीमार्फत केलं जातं, म्हणून हे उत्तर फॉल्स आहे.
You want to connect your computer to another computer. Referring to the above scenario, identify name of the card which you will require. तुम्हाला तुमच्या कम्प्युटरला दुसऱ्या कम्प्युटरला जोडायचं आहे, तर यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणत्या कार्डचा उपयोग पडेल ते सांगा. नेटवर्क इंटरफेस कार्ड, NIC कार्ड किंवा लॅन कार्ड. आजकाल मदरबोर्डवरती लॅन कार्ड इंटिग्रेटेड असतो, पण आपल्याला एखाद्या कम्प्युटरमध्ये सेपरेटली देखील नेटवर्क इंटरफेस कार्ड जोडता येऊ शकतो. And this network interface card is used to connect a computer on the network. TV ट्यूनर कार्डचा वापर TV पाहण्यासाठी केला जाऊ शकतो. कम्प्युटरमध्ये TV पाहायचा आहे तर एखाद्या कम्प्युटरला TV ट्यूनर कार्ड जोडता येईल. साऊंड कार्ड हा ऑडिओ इनपुट आणि आउटपुटसाठी वापरला जाणारा एक डिव्हाइस आहे. कम्प्युटरमध्ये अशा प्रकारचे बरेचसे एक्सपान्शन कार्ड्स किंवा ज्यांना ॲडॅप्टर कार्ड्स म्हणतात, हे ॲडॅप्टर कार्ड्स किंवा एक्सपान्शन कार्ड्स म्हणजे छोट्या आकाराचे, लहान आकाराचे असे सर्किट बोर्ड्स असतात आणि हे सर्किट बोर्ड्स आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये जोडता येऊ शकतात. अशा प्रकारच्या छोट्या आकाराच्या कार्ड्सना मदरबोर्डवरती असणाऱ्या स्लॉट्सवरती जोडलं जाऊ शकतं आणि या छोट्या आकाराच्या सर्किट बोर्ड्सना ॲडॅप्टर कार्ड्स किंवा एक्सपान्शन कार्ड्स असं म्हणतात. अँड these expansion cards, we can use these expansion cards to add or expand some facilities or functionalities to our computer system. आपल्याला आपल्या कम्प्युटर सिस्टीममध्ये काही फंक्शनलिटीज ॲड करता येऊ शकतात. जसं की इथे साऊंड कार्ड, TV ट्यूनर कार्ड किंवा नेटवर्क इंटरफेस कार्ड, ग्राफिक कार्ड अशा प्रकारचे बरेचसे कार्ड्स आपल्या कम्प्युटरमध्ये जोडता येऊ शकतात. राईट नाव नेटवर्क इंटरफेस कार्ड इज द करेक्ट आन्सर, विच इज यूज टू कनेक्ट अ कम्प्युटर टू अनदर कम्प्युटर. इंटरनेटला जोडण्यासाठी मोडेम कार्डचा वापर करतात, हे लक्षात ठेवा. मॉनिटर फीचर्स इन्क्लूड रिझोल्युशन, डॉट पेज, रिफ्रेश रेट अँड साईज. मॉनिटरची काही गुणलक्षणे म्हणजेच काही फीचर्स, रिझोल्युशन, डॉट पेज, रिफ्रेश रेट अँड साईज करेक्ट आन्सर आहे. मॉनिटरचे काही प्रकार आपण डिस्कस केले. CRT मॉनिटर, फ्लॅट पॅनल मॉनिटर. मॉनिटरला VDU असं देखील म्हणतात, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. And the primary purpose of the monitor is to present visual images. व्हिज्युअल इमेजेस प्रदर्शित करणं किंवा डिस्प्ले करणं हे मॉनिटरचं प्राथमिक कार्य आहे. आणि मॉनिटरच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाचा एक कॅरेक्टरिस्टिक आहे, तो म्हणजे मॉनिटरची क्लॅरिटी. मॉनिटर्स क्लॅरिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ मॉनिटर. आणि क्लॅरिटी रेफर्स टू द क्वालिटी ऑफ डिस्प्लेड इमेज. आणि त्या क्लॅरिटीवरती परिणाम करणारे काही घटक जसं की रिझोल्युशन, डॉट पेज, रिफ्रेश रेट आणि साईज हे 4 मुख्य फीचर्स आहेत. रिझोल्युशन मीन्स नंबर ऑफ पिक्सल्स. रिझोल्युशन हे पिक्सलमध्ये मोजलं जातं. 800x600 PPI असं जर रिझोल्युशन असेल तर अशा मॉनिटरमध्ये 1 इंचामध्ये उभे 800 आणि आडवे 600 असे कॉलम्स आणि रोज असू शकतात. पिक्सल इज ॲक्च्युली अ पिक्चर एलिमेंट. प्रत्येक इमेज जी मॉनिटरवरती बनते ती वेगवेगळ्या बिंदूंच्या समूहापासून म्हणजे पिक्सलमधून बनते. ईच इमेज इज फॉर्म्ड ऑन द मॉनिटर इन द फॉर्म ऑफ पिक्सल्स अँड रिझोल्युशन इज मेजर्ड बाय द नंबर ऑफ पिक्सल्स पर इंच. 1 इंचामध्ये किती नंबर ऑफ पिक्सल्स आहेत याच्यावरून रिझोल्युशन मोजलं जातं. ॲक्च्युली रिझोल्युशन ही मॉनिटरची क्लॅरिटी मोजण्याचं एक एकक आहे. रिझोल्युशन इज द मेजरमेंट ऑफ द क्लॅरिटी ऑफ एन इमेज. एखाद्या चित्राची स्पष्टता मोजण्याचं एकक म्हणजे रिझोल्युशन आणि रिझोल्युशन हे PPI मोजलं जातं. डॉट पेज म्हणजे 2 पिक्सलमधलं अंतर. जितकं कमी असेल तितकी क्लॅरिटी अधिक असते. रिफ्रेश रेट आणि साईज हे देखील मॉनिटरचे काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत. बरोबर आहे. डॅश आर रिमूव्हेबल स्टोरेज डिव्हाइसेस यूज्ड टू स्टोअर मॅसिव्ह अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन. अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये माहिती साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रिमूव्हेबल स्टोरेज उपकरणाचं नाव आहे हार्ड डिस्क पॅक. पहा, मॉनिटर हा आउटपुट डिव्हाइस आहे, प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइस आहे, फ्लॉपी रिमूव्हेबल आहे, पण मॅसिव्ह म्हणजे प्रचंड प्रमाणात माहिती याच्यामध्ये साठवता येत नाही. फ्लॉपीची कपॅसिटी खूप कमी आहे. हार्ड डिस्क पॅक हा जो प्रकार आहे हार्ड डिस्कचे एकूण 3 मुख्य प्रकार आहेत. इंटरनल हार्ड डिस्क, एक्सटर्नल हार्ड डिस्क अँड हार्ड डिस्क पॅक. So hard disk packs are
used to store massive amount of information because they have multiple platters. हार्ड डिस्क पॅकमध्ये एका वेळेला 11 प्लेटर्स आणि 20 सर्फेसेस 20 पृष्ठभाग वापरले जातात. प्लेटरची साईजही मोठी असते आणि नंबर ऑफ ट्रॅक्स पण अधिक असतात. सो हार्ड डिस्क पॅक्स आर यूज टू स्टोअर मॅसिव्ह अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड ऑल्सो दे आर रिमूवेबल. हे रिमूवेबल पण आहेत. ओनली इंटरनल हार्ड डिस्क इज नॉट रिमूवेबल. Java is the new computer language used to write animations, games for the World Wide Web. करेक्ट आन्सर आहे. जावा ही एक नवीन लँग्वेज आहे की ज्यामध्ये वर्ल्ड वाईड वेबसाठी ॲनिमेशन गेम्स लिहिले जातात. ॲक्च्युली अशा छोट्या प्रोग्राम्सना जे इंटरनेटवरती वेबसाईट्सवरती ॲड केले जातात त्यांना ॲपलेट्स असं म्हणतात. अँड ॲपलेट्स आर रिटन इन जावा लँग्वेज. ॲपलेट्स हे जावा लँग्वेजमध्ये लिहिले जातात. ईमेल इन्क्लूड्स ऑल ऑफ द फॉलोइंग बेसिक एलिमेंट्स. ईमेलमध्ये खालीलपैकी कोणते कोणते पार्ट्स असतात. ईमेलमध्ये एक हेडर असतो ज्यामध्ये रिसिपियंट आणि सब्जेक्ट इन्फॉर्मेशन असते. ईमेलमध्ये मेसेज म्हणजे मजकूर असतो आणि सिग्नेचर पण असते. बुकमार्क किंवा फुटर असा कुठला प्रकार ईमेलमध्ये नसतो. सो ईमेल हॅज 3 पार्ट्स: हेडर, मेसेज अँड सिग्नेचर. In Microsoft Access, you can create as many tables as you need to store different types of information. Microsoft Access हा एक डेटाबेस मॅनेजमेंट प्रोग्राम आहे आणि या डेटाबेस मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये आपल्याला कितीही टेबल्स क्रिएट करता येऊ शकतात. वी कॅन क्रिएट नंबर ऑफ टेबल्स टू स्टोअर डिफरंट इन्फॉर्मेशन. करेक्ट आन्सर आहे. डॅश आर स्पेशलाइज्ड प्रोग्राम्स दॅट अलाउ पर्टिक्युलर इनपुट और आउटपुट डिवाइस to communicate with the rest of the computer system. याचं उत्तर आहे डिव्हाइस ड्रायव्हर्स. प्रत्येक इनपुट किंवा आउटपुट उपकरणाला कम्प्युटरच्या इतर भागाबरोबर कम्युनिकेट करण्यासाठी आपल्या कम्प्युटरमध्ये डिव्हाइस ड्रायव्हर असणं अतिशय आवश्यक आहे. प्रिंटर, स्कॅनर, कीबोर्ड, माऊस कुठल्याही प्रकारचा इनपुट किंवा आउटपुट उपकरण जेव्हा आपण कम्प्युटरला जोडतो तेव्हा त्याचे ड्रायव्हर्स म्हणजेच एक स्पेशल सॉफ्टवेअर, एक विशिष्ट प्रोग्राम आपल्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल असणं आवश्यक आहे. अँड दीज स्पेशलाइज्ड प्रोग्राम्स अलाउ पर्टिक्युलर इनपुट अँड आउटपुट डिवाइस टू कम्युनिकेट विथ द रेस्ट ऑफ द कम्प्युटर सिस्टम. डिवाइस ड्रायव्हर इज द राईट आन्सर. डॅश ऑकर्स व्हेन अ रीड राईट हेड मेक्स कॉन्टॅक्ट विथ द हार्ड डिस्क सरफेस और विथ पार्टिकल्स ऑन इट्स सरफेस. हार्ड डिस्क हा एक अतिशय सेन्सिटिव्ह उपकरण आहे आणि या हार्ड डिस्कमध्ये एक रीड राईट हेड असतो आणि हा रीड राईट हेड हार्ड डिस्कमध्ये असणाऱ्या मेटॅलिक डिस्कवरची इन्फॉर्मेशन रीड करण्याचं काम करतो. हार्ड डिस्कमध्ये असणाऱ्या डिस्कचा सरफेस आणि रीड राईट हेड ह्या दोन्हीमध्ये अतिशय कमी अशी एक पोकळी असते. 0.000001 इंच इतकी बारीक पोकळी असते आणि या दोन्हीच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा डस्ट पार्टिकल किंवा ह्युमन हेअर किंवा धूळ यापैकी जर काय आलं तर त्याला हेड क्रॅश होणं असं म्हणतात. जर रीड राईट हेड डिस्कच्या पृष्ठभागाशी कॉन्टॅक्ट करत असेल आणि त्याच्यामुळे जर काही स्क्रॅचेस पडत असतील सो त्यावेळेला हेड क्रॅश होतो. आणि जेव्हा हेड क्रॅश होतो तेव्हा हार्ड डिस्कमधला काही किंवा संपूर्ण डेटा डिस्ट्रॉय होण्याची शक्यता असते. अ हेड क्रॅश अकर्स when a read write head makes contact with the hard disk surface. एखादा रीड राईट हेड जेव्हा हार्ड डिस्कचा पृष्ठभाग किंवा त्या पृष्ठभागावरील कणांना स्पर्श करतो तेव्हा हेड क्रॅश होतो. आणि जेव्हा हेड क्रॅश होतो तेव्हा त्या डिस्कवरचा डेटा डिस्ट्रॉय होतो. थेअरीमधले क्वेश्चन्स आपण सॉल्व केलेले. नाय गो टू प्रॅक्टिकल. कॉपी द फाईल, कॉपी पेस्टचे क्वेश्चन सॉल्व करता येईल. रिनेमचा क्वेश्चन सॉल्व करता येईल. Change the font style of third sentence we can do. View given document in outline form. दिलेले डॉक्युमेंट ऑनलाईन फॉर्ममध्ये पहा. व्ह्यू टॅबमध्ये क्लिक करायचं आहे. आउटलाईन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आउटलाईन व्ह्यू बरोबरच इथे ड्राफ्ट व्ह्यू, वेब लेआउट व्ह्यू, रीड मोड व्ह्यू बरेचसे व्ह्यूज आहेत. नाव वी वॉन्ट टू व्ह्यू द डॉक्युमेंट इन आउटलाईन फॉर्म. आउटलाईनला क्लिक करा, सबमिट करा. In the given Word document, set the left margin 1 inch and right margin 2 inch. लेफ्ट अँड राईट दोन्ही मार्जिन चेंज करता येईल. कस्टम मार्जिन नावाचा ऑप्शन वापरता येईल. दिलेल्या वर्कशीटमध्ये H12 सेलसाठी फॉन्ट अप्लाय करता येईल आपल्याला.
चेंज द ओरिएंटेशन टू लँडस्केप लेआउट. दिलेल्या वर्कशीटमध्ये पेज ओरिएंटेशन बदलून लँडस्केप करा. पेज लेआउट टॅबमध्ये क्लिक करायचं आहे, ओरिएंटेशनला क्लिक करायचं आहे आणि लँडस्केप हा ऑप्शन चूज करायचा. ॲड न्यू 5 स्लाइड्स इन गिवन प्रेझेंटेशन इझिली आपल्याला सॉल्व करता येईल. नेक्स्ट प्रश्न आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन डिलीट ऑल द इमेजेस प्रेझेंट ऑन सेकंड स्लाइड. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाइडवरील सर्व इमेजेस डिलीट करा. सेकंड स्लाइडला क्लिक करूया. सेकंड स्लाइडमध्ये 3 चित्र आहेत. प्रत्येक चित्राला सिलेक्ट करून डिलीट करायचं. डिलीट केल्यानंतर सबमिट करायचं. क्रिएट कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्टचे 2 क्वेश्चन्स आहेत, आपल्याला सॉल्व करता येतील. नेक्स्ट आहे, यू वॉन्ट टू क्रिएट प्रोजेक्ट रिपोर्ट फॉर युअर ऑर्गनायझेशन. हाऊ विल यू डाउनलोड ऑफिस टेम्पलेट्स फ्रॉम द गिवन वेब पेज. तुमच्या संघटनेबाबत ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला एक प्रकल्प अहवाल तयार करायचा आहे आणि तो तयार करण्यासाठी तुमच्याकडे टेम्पलेट नाही आहे. दिलेल्या वेबपेजमधून तुम्ही ऑफिस टेम्पलेट कशा प्रकारे डाउनलोड कराल. तिथे एक वेबपेज दिलेलं आहे, मायक्रोसॉफ्टची एक वेबसाईट दिलेली आहे आणि यामधून आपल्याला टेम्पलेट डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड नावाच्या सेक्शनला क्लिक करा आणि यामध्ये टेम्पलेट हा ऑप्शन असायला पाहिजे. ऑफिस टेम्पलेट इथे एक लिंक आहे, ऑफिस टेम्पलेट इथे क्लिक करा. इथून आपल्याला टेम्पलेट डाउनलोड करता येणार आहे. तर आपल्याला फक्त हे लिंक ओपन करून ठेवायचे आणि सबमिट करायचं. google.com व्हिजिट करा, KSU युनिव्हर्सिटी सर्च करू शकतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिलीट अ फोल्डर रिजन स्टोर्ड इनसाइड द फोल्डर सिटी. सिटी फोल्डरमध्ये रिजन नावाचा एक फोल्डर आहे, तो डिलीट करायचा आहे. सिम्पली राईट क्लिक करून डिलीट करा. पण जर परमनंटली डिलीट करायला सांगितलं असेल तर सिलेक्ट करून शिफ्ट की प्रेस करून डिलीट करायचं. आता परमनंटली डिलीट करायला सांगितलेलं नाही म्हणून आपण सिम्पली डिलीट केलेलं आहे. अप्लाय आर्टिस्टिक पेज बॉर्डर टू द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटला आर्टिस्टिक पेज बॉर्डर अप्लाय करा. डिझाईन टॅबमध्ये पेज बॉर्डर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि आर्ट कॅटेगरीमध्ये आर्टिस्टिक बॉर्डर अप्लाय करायचे. यातली कुठलीही एक चूज करा. ओकेला क्लिक करा, सबमिट करा. इन द गिवन डॉक्युमेंट रोटेट द कार इमेज टू 90 डिग्री टू द राईट. तुम्हाला एक इमेज दिलेली आहे, त्या इमेजला सिलेक्ट करायचं आहे आणि याला रोटेट करायचं आहे. 90 डिग्री राईटमध्ये रोटेट करायचं. फॉर्मॅट टॅबमध्ये क्लिक करा. इथे रोटेट नावाचा ऑप्शन आहे. इथून रोटेट राईट 90, रोटेट लेफ्ट 90, फ्लिप व्हर्टिकल, फ्लिप हॉरिझॉन्टल अशा प्रकारचे क्वेश्चन असू शकतात. रोटेट राईट 90 या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट. डिलीट एनी 2 टेबल रोज फ्रॉम द गिवन डॉक्युमेंट. दिलेल्या डॉक्युमेंटमधून कोणत्याही 2 टेबल रो काढून टाका. इथे एक टेबल दिले आहे, यामध्ये कोणत्याही 2 रो आपल्याला डिलीट करायचे. 2 रो सिलेक्ट करा. लेआउट टॅबमध्ये डिलीट रोज 2 रो डिलीट करा. सबमिटला क्लिक करा. अरेंज डेटा बाय सॉर्टिंग कॉलम बी. सॉर्टिंग आपल्याला करता येईल. नेक्स्ट ऑप्शन आहे, गिवन स्प्रेडशीट चेंज द चार्ट फ्रॉम पाय चार्ट टू बार चार्ट. अप्लाय डिफॉल्ट चार्ट स्टाईल. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये पाय चार्टला बार चार्टमध्ये कन्वर्ट करा. चार्टला सिलेक्ट करा. डिझाईन टॅबमध्ये चेंज चार्ट टाईप या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. बार चार्ट हा पर्याय चूज करायचा आहे आणि डिफॉल्ट म्हणजे पहिली स्टाईल. ओकेला क्लिक करा. सबमिट. इन द गिवन वर्कशीट कीप फर्स्ट 2 कॉलम्स विजिबल वाईल स्क्रोलिंग इन द वर्कशीट. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुमची वर्कशीट स्क्रोल कराल तेव्हा पहिले 2 कॉलम विजिबल ठेवा. म्हणजे आपल्याला इथे काही कॉलम्स किंवा रोज फ्रीज करण्यासाठी सांगितलं जाईल. तर या वर्कशीटमध्ये आपल्याला 2 कॉलम फ्रीज करायचे, नेहमी विजिबल ठेवायचे. तर तिसऱ्या कॉलमला सिलेक्ट करा आणि व्ह्यू टॅबमध्ये फ्रीज पॅनमधून पहिला ऑप्शन चूज करा, फ्रीज पॅन्स. तिसरा कॉलम चूज केल्यामुळे पहिले 2 कॉलम फ्रीज होतो. अशा शीटवरती अजून एक प्रश्न असा होता, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये पहिले 3 रोज विजिबल ठेवा. तर अशा वेळेला सिलेक्ट करताना 4th रो सिलेक्ट करायची आणि मग फ्रीज करायचं.
आता कॉलम फ्रीज करायला सांगितलं आहे. पहिले 2 कॉलम फ्रीज करायचे म्हणून तिसरा कॉलम आपण सिलेक्ट केला. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट कंटिन्युअस पिक्चर लिस्ट स्मार्ट आर्ट इन द फर्स्ट स्लाइड. पहिल्या स्लाइडमध्ये कंटिन्युअस पिक्चर लिस्ट या नावाचं स्मार्ट आर्ट ग्राफिक इन्सर्ट करा. इन्सर्ट टॅब, स्मार्ट आर्ट. इथे बऱ्याच कॅटेगरी आहेत, लिस्ट, प्रोसेस, सायकल. इथे पिक्चर लिस्ट इन्सर्ट करायचे म्हणून पिक्चर कॅटेगरीला आधी क्लिक करा आणि प्रत्येकाला सिलेक्ट करून कंटिन्युअस पिक्चर लिस्ट हा ऑप्शन कुठे आहे किंवा अशा प्रकारचा स्मार्ट आर्ट कुठे आहे हे आपल्याला शोधायचं आहे. इथे आहे कंटिन्युअस पिक्चर लिस्ट. 1 बाय 1 तुम्ही क्लिक करा. इथे नाव दिसतं, वी वॉन्ट कंटिन्युअस पिक्चर लिस्ट. ओके, सबमिट. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट ॲक्शन बटन होम एनिवेअर इन द लास्ट स्लाइड. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटच्या स्लाइडमध्ये कुठेही ॲक्शन बटन होम इन्सर्ट करा. आता आपण शेवटच्या स्लाइडला क्लिक करूया, म्हणजे स्लाइड नंबर 2. इन्सर्ट टॅब, शेप नावाच्या मेनूमध्ये ॲक्शन बटनची कॅटेगरी आहे. याच्यामध्ये ॲक्शन बटन होम असं एक बटन आहे. प्रत्येक बटनवरती ॲरो मूव्ह केलं त्याचं नाव दिसेल, वी वॉन्ट ॲक्शन बटन होम. सगळे ॲक्शन बटन इथे उपलब्ध आहेत. योग्य ॲक्शन बटन सिलेक्ट करा, ड्रॉ करा आणि ओके करा. ट्रान्झिशन अप्लाय करणे, अपॉइंटमेंट क्रिएट करणे, टास्क क्रिएट करणे हे प्रश्न सोडवता येणार आहेत. एखादा वेबसाईट सर्च करून फेवरेटमध्ये ॲड करणं आपल्याला माहिती आहे. याहू मेसेंजरचा हा प्रश्न आहे, बिझी स्टेटस डिस्प्ले करा. याहू मेसेंजरमध्ये प्रत्येकाला बिझी स्टेटस दाखवा. मेसेंजरचा हा क्वेश्चन आहे. जो पहिला मेनू असतो मेसेंजर किंवा फाईल मेनू, त्यामध्ये माय स्टेटस नावाचा एक मेनू आहे. इथून आपल्याला बिझी स्टेटस शो करायचं आहे. तर या स्टेटसला क्लिक करा. इथे तो स्टेटस डिस्प्ले होतो. सबमिटला क्लिक करून आन्सर सबमिट. नाव गो टू चॅप्टर नंबर 3, लेवल 3. लोकेट माय अल्बम .rar file in the given folder. Using send to option, send this file to the document folder. न्यू क्वेश्चन. दिलेल्या फोल्डरमध्ये माय अल्बम नावाची फाईल शोधा. सेंड टू ऑप्शनचा वापर करून ही फाईल डॉक्युमेंट फोल्डरमध्ये पाठवा. तर अल्बममध्ये माय अल्बम नावाची एक फाईल उपलब्ध आहे. या फाईलला राईट क्लिक करायचं आहे, सेंड टूला क्लिक करायचं आहे आणि सेंड टूला क्लिक करून डॉक्युमेंट्सला क्लिक करायचं. डॉक्युमेंटला क्लिक केला तर याची एक कॉपी डॉक्युमेंट फोल्डरमध्ये सेव्ह होते. इथे लायब्ररीमध्ये डॉक्युमेंट फोल्डर असतो, त्या डॉक्युमेंट फोल्डरमध्ये एक कॉपी त्याची सेव्ह होते. इथे आलेली आहे पहा, माय अल्बम. पुढचा प्रश्न आहे, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट डेट पिकर कंटेंट कंट्रोल नेक्स्ट टू डेट सेल. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेट पिकर कंटेंट कंट्रोल ॲड करा. डेट पिकर कंटेंट कंट्रोल, लिस्ट कंटेंट कंट्रोल, प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल, पिक्चर कंटेंट कंट्रोल असे बरेचसे कंट्रोल्स डेव्हलपर टॅबमध्ये इथे उपलब्ध आहे. डेव्हलपर टॅबमध्ये कंट्रोल्स या कमांड ग्रुपमध्ये प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल, पिक्चर कंटेंट कंट्रोल, त्यानंतर डेट पिकर कंटेंट कंट्रोल हे कंट्रोल्स इथे उपलब्ध आहेत. काही वेळेस रिबनमध्ये डेव्हलपर टॅब उपलब्ध नसतो आणि जर डेव्हलपर टॅब उपलब्ध नसेल तर सर्वात आधी फाईल मेनूमध्ये क्लिक करा, ऑप्शन्समध्ये क्लिक करा, कस्टमाइज रिबन या ऑप्शनला क्लिक करा, डेव्हलपर हा चेकमार्क ऑन करा आणि ओकेला क्लिक करा. तर डेव्हलपर टॅब इथे ॲक्टिव्ह होईल. त्यानंतर आपल्याला डेट सेलच्या नंतरच्या सेलमध्ये डेट पिकर कंटेंट कंट्रोल ॲड करायचं आहे. कर्सर इथे या सेलमध्ये ठेवा, डेव्हलपर टॅब, आणि आपण ॲड करूया डेट पिकर कंटेंट कंट्रोल आणि आपण आता सबमिट करूया. कॅल्क्युलेट टोटल मार्क्स सम फंक्शनचा वापर आपल्याला करता येईल. यूज ॲप्रोप्रिएट फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट टोटल प्राईज ऑफ इच पर्टिक्युलर. प्राईस कॅल्क्युलेट करायच्या क्वांटिटी आणि प्राईसचा गुणाकार. 4 नवीन स्लाईड ॲड करा. ऑफिस हे टेक्स्ट लिहा, स्लाईड्स ऑर्डर व्ह्यूमध्ये दाखवा, करू शकतो आपण. ऑल डे इव्हेंट म्हणजे इव्हेंट ऑप्शन ऑन करा. पुढचा प्रश्न आहे, इन द गिवन वेब पेज सर्च द विप्रो कंपनी यूजिंग फाइंड कंपनीज. दिलेल्या वेबपेजमध्ये फाइंड कंपनीज या ऑप्शनचा वापर करून विप्रो कंपनी सर्च करा. कंपनीज नावाच्या मेनूमध्ये क्लिक करायचं आहे, फाइंड कंपनीज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या सर्च टेक्स्टमध्ये टाईप करायचं आहे आपल्याला विप्रो.
आणि सर्च नावाच्या बटनला क्लिक करायचं. विप्रो कंपनीची लिस्ट इथे दाखवली जाते आणि आता सबमिटला क्लिक करूया. तर मोस्टली इथे काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत. प्रॅक्टिकलचे आपण 16 क्वेश्चन सोडवले आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह 15. वी एक्सपेक्ट 31 मार्क्स.